नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण 26वा चॅप्टर पाहणार आहोत. जे मनोरंजन वाटतं तीच शिक्षा असते. आपण अनेकदा पाहतो की साधारण लोक, अगदी चुकीची कृत्य करणारे लोक सुद्धा खूप मजेत जगताना दिसतात आणि दुसरीकडे धैर्यवान लोक अनेकदा संघर्षात दिसतात. विचार करणारे, सत्याचा शोध घेणारे लोक गंभीर दिसतात. बाकीचे लोक हसत खेळत आयुष्य घालवत असतात. असं का? कारण आपण ज्याला आनंद समजतो तो खरा आनंद नसतो. ते फक्त मनोरंजन असते, क्षणिक उत्तेजना असते, मनाला थोड्या वेळासाठी मिळालेली गुदगुली असते आणि हीच गोष्ट शिक्षा बनते. जर एखाद्या व्यक्तीला सतत मनोरंजन हवं असेल, सतत नवीन थ्रिल हवं असेल, सतत काहीतरी रोमांचक घडावं असं वाटत असेल, तर ती गरजच त्याची शिक्षा आहे. स्वतःला विचारा, एखाद्याला अखंड मजेची इतकी गरज का भासते? योग्य जीवन जगण्यात आनंद नाही का? भीतीवर मात करण्यात थरार नाही का? काही नवीन समजून घेण्यात उत्साह नाही का? खरं प्रेम अत्यंत आनंददायक नाही का? जर हे सगळं आहेच, तर मग लोकांना आणखी एका डोसची गरज का पडते? त्याला डोपामिन म्हणतात. शनिवार रविवारी मॉल्स, सिनेमागृहे, मनोरंजनाची ठिकाणे एवढी भरलेली का असतात? कदाचित कारण लोकांनी संपूर्ण आठवडा कंटाळवाणं, अर्थहीन जीवन जगलेलं असतं. जेव्हा तुमचा आठवडा निरर्थक जातो, तेव्हा तुम्हाला वीकेंड मात्र जबरदस्त हवा असतो. कारण त्या मनोरंजनातून तुम्ही त्या निरर्थक आठवड्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असता. पण विचार करा, 5 दिवस एखादं न आवडणारं काम सहन करायचं आणि मग 2 दिवस त्या पैशातून स्वतःला विसरवायचा प्रयत्न करायचा. हा खरोखर चांगला व्यवहार आहे का? की ही फक्त एका शिक्षेची दुसऱ्या शिक्षेने भरपाई आहे?